घेतली, विकास कामाचा आढावा, त्याचबरोबर काही कामं सुचवणं आणि नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या, जे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे तक्रारी येतात, त्या तक्रारीचा देखील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्या बाबतीमध्ये आयुक्तांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रामुख्यानं पवना इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मी माननीय आयुक्तांना सांगितलं, आज जो रावेत बंधाऱ्याहून पाणी पुरवठा महापालिकेला केला जातो, महापालिकेच्या नागरिकांना, तो पाणी पुरवठा मुळामध्ये अशुद्ध पाणी शुद्ध करून दिला जातो. शिवण्याला ते महापालिकेने सुचवलं होतं, शिवण्याला आपण बंधारे बांधलेले आहे, तर त्या शिवण्यावरून तात्काळ तिथं उपाययोजना करून शिवण्यावरून पाणी उचलावं, की जेणेकरून काही मोठ्या सोसायट्या, हाऊसिंग सोसायट्या रावेत बंधाऱ्याच्या वरती झालेले, खडकी कॅन्टोन बोर्डातून काही पाणी अशुद्ध पाणी येतं, तर शिवण्याच्या तिथं बंधारा नवीन झाला, तिथं शुद्ध पाणी येतं. तर जो वाद मिटतपर्यंत बंद पाईप योजनेचा वाद जो काही निर्णय होता तिथपर्यंत तिथनं पाणी उचलण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावं, त्याला सकारात्मक भूमिका आयुक्तांनी सांगितलेली. एकंदरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्याचशा भागामध्ये कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होतो आणि काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा देखील होतो. तर त्या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना सांगितलं. आयुक्तांनी ओंबासाहेबकडे जबाबदारी आहे त्या संदर्भामध्ये, त्यांना तात्काळ सांगितलं की याबद्दल आढावा घेऊन पाणी आपल्याकडे आहे, परंतु आयुक्त स्वतः कबूल केले की पाण्याचं वाटप हे व्यवस्थित नसल्यामुळं नियोजनाअभावी याच्यामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि नागरिक तक्रार करतात, त्यांनी देखील मान्य केली. या बाबतीमध्ये देखील सूचना केलेल्या आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पाचं काम चालू आहे. मध्यंतरी पर्यावरण प्रेमींनी त्या बाबतीमध्ये माझ्याकडे पण आले होते, आयुक्तांना पण भेटले, काही झाडं त्याच्यामध्ये सोडू नये आणि तो प्रकल्प थांबवावा. परंतु मी आयुक्तांना त्या संदर्भात विचारलं, ऐकून आहे तर 800 झाडं आम्ही त्यामध्ये वाचवलेली आणि त्यांचे सगळा विचार करून, पर्यावरणवादीचा विचार करून भविष्यामध्ये नदीकाठी नदीमध्ये राडारोडा कोणी टाकू नये, नदी सुधार प्रकल्प झाल्यानंतर सुशोभीकरण होईल आणि त्या माध्यमातून परिसर देखील स्वच्छ होईल आणि एक प्रकारे प्रकल्प झाल्यानंतर नदीच्या पाण्याला वाढ देखील करून दिली जाईल. आपण पाहिलं असेल पवना नदीमध्ये घेरगाव बंधारा, घेरगाव पूल ते सौदागरपर्यंत नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ साचून तिथं वनस्पती उगवलेली, कचरा मोठ्या प्रमाणात पडलेली. मी सूचना दिलेल्या आहेत संजय कुलकर्णीला आयुक्तांच्या समोर की पॉकलँड मशीन JCB लावून तो गाळ हटवा, नदी पात्राची दुर्गंधी होती ती कमी करण्यात यावी आणि नदी पात्र स्वच्छ करावं, या दृष्टिकोनातून देखील मी सांगितलं. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जामची समस्या आहे, त्याचा नियोजनाचा अभाव पण आहे. त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून सांगतो मी, आता डांगे चौकात पुढून आपण भूमकर चौकापर्यंत गेलो, काही अतिक्रमण आहेत. फिनिक्स मॉलला जाताना काळे खडकावरती तिथं अतिक्रमण आहेत. त्यामुळं मी आयुक्तांना म्हणलो की चिखली कुदळवाडीला चिखली 40-40 वर्षाची उद्योग करणारी, रिसर टॅक्स भरणारी, तुम्ही अतिक्रमण 2 दिवसात सपाट करू शकता, रस्त्यावरची का काढू शकत नाही? तिथं न्यायालयाचा आदेश आहे का काढू नये म्हणून? तर मी तसा काही नाही न्यायालयाचा आदेश होतो की तात्काळ जिथं रस्त्याला अडथळा ठरेल शहरामध्ये कुठेही असू द्या, उदाहरण म्हणून मी त्या रस्त्याची मत सांगितलं, त्या ठिकाणची बांधकामं काढून रस्ता मोकळा करावा. मी काही दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर एक बैठक घेतली होती, त्यावेळेस मी सांगितलं होतं आयुक्तांना की ज्या ट्रॅव्हलच्या बसेस आहे त्या रस्त्यावरती थांबतात आणि ते रस्त्यावरती थांबत असताना ट्रॅव्हलच्या बसेस ट्रॅफिक जाम होते, तर त्यांना कुठंतरी जागा उपलब्ध करून द्यावं. शेवट या शहरातले नागरिक जातात बाहेरगावी, तर त्यांनाही ते सोय उपलब्ध व्हावी आणि ती आपली जबाबदारी. आयुक्तांनी त्यांची बैठक घेतली त्यानंतर आणि त्यांना स्पाईन रोडला, बरोबर निगडीला स्पाईन रोडला जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आयुक्तांनी सांगितलं होतं. निगडीला जिथनं आता नवीन ब्रिज येतोय भक्तिशक्तीपासून
तिथे कुठेतरी जागा आहे ती उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं. ते नाही म्हणले आणि रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. मी त्यांना सांगितलं, मी सुद्धा सीपी साहेबांशी बोलणार आहे की जर आडमुठेपणाने कुणी असं ट्रॅव्हलवाला वागत असेल किंवा आडमुठेपणाने जिथे जागा उपलब्ध महापालिका करून देत असताना न करता रस्त्यावरती ट्रॅफिक जाम करत असेल तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करायची. एखादा नो पार्किंगमध्ये नागरिकांनी गाडी लागली तर त्याला 2,000 रुपये दंड भरावा लागतो आणि ट्रॅव्हलवाला आडमुठापणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. रोज त्याच्यावरती जो काय असेल तो दंड फाडला पाहिजे. नागरिकांनी देखील याच्यामध्ये जागरूकता दाखवली पाहिजे की आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सामोरं जात असताना आपण तिथं ट्रॅफिकच्या व्यवस्थेला फोन केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आपण सुद्धा या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. दुसरा, एकंदरीत महापालिकेच्या रुग्णालयाचा आढावा घेतला. वायसीएम रुग्णालय, खेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि इतर बाह्य रुग्णालय जवळपास मला माहिती देत असताना सांगितलं की 1,000 ओपीडी खेरगाव रुग्णालयाला येते, 2,500च्या वर वायसीएमला येते. आपण डायलिसिसचा 10 लाखाचा टप्पा, 10,000चा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर मी त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये जो गरीब माणूस उपचारासाठी येतो त्याच्या खूप अपेक्षा आहेत महापालिकेच्या माध्यमातून, परंतु इतर जिल्ह्यातून, पुणे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातून सुद्धा उपचारासाठी येतात. तर त्याचं बर्डन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करदात्यावरती देऊ नका तुम्ही. या शहरामध्ये राहणारा पिंपरी चिंचवड शहराचा नागरिक असलेला आणि या शहराच्या लगत पुणे जिल्ह्यामध्ये गरीब माणसं असतील तर जिल्ह्यामध्ये असणारा तर त्याला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. तो कुठून तरी जिल्ह्याबाहेरून येत असेल तर आणि ह्याला बेड उपलब्ध नसेल शहरातला माणूस, काय होतं बऱ्याच वेळा आम्हाला देखील, तुम्हाला अनुभव असेल, आम्हाला देखील लोक फोन करतात आयसीयू उपलब्ध नाही, बेड उपलब्ध नाही. तर या शहराच्या करदात्याच्या जीवावरती 400 कोटी रुपयेच्या जवळपास, म्हणजे त्यांनी सांगितलं 350 ते 400 कोटी रुपये वैद्यकीयवरती खर्च केला जातो. एवढा मोठा खर्च केला, सुविधाही चांगल्या देतात आणि आपल्याकडं पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय सेवा पुरवणारा चांगला हॉस्पिटल व्यवस्था आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या करदात्याला त्याचा लाभ पहिला मिळाला पाहिजे अशा काही सूचना केल्या. त्या अनुषंगानं आयुक्तांनी देखील ते मान्य केले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ असं देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर डायलिसिस सेंटरला, म्हणजे जे डायलिसिस सेंटर आहे तर तिथं 100% फ्रीमध्ये होतंय. आणखी काही चांगल्या संस्था आहेत त्या डायलिसिस सेंटर चालवतात, त्यांच्या देखील सांगितलं. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये उद्यानं असतील, मैदानं असतील, स्विमिंग पूल असतील याची दुरावस्था होते. खर्च करोडो रुपये करतात, परंतु नागरिक तक्रार करतात उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूल बंद, दुरुस्तीला काढला, अशा काही घटना घडतात. आज सुद्धा त्यांनी सांगितलं स्वतः 4-6 पूल स्विमिंग पूल बंद आहे. तर मी त्यांना सांगितलं की या बाबतीमध्ये जो कोणी अधिकारी त्या अधिकाऱ्याच्या जबाबदारी टाकून स्विमिंग पूल व्यवस्थितपणे नागरिकांच्या वापरात आला पाहिजे. त्या ठिकाणी मैदाने थोडे खेळायला जातात, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खेळायला जातात, त्या मैदानावरती सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मी जवळपास त्यांना सांगितलं की मी CSRच्या माध्यमातून 25 ओपन जिम उपलब्ध करून देतो. तर जिथं आवश्यकता असेल तिथं आपण करा. महापालिकेची जेवढी गार्डन आहेत त्या गार्डनच्या काही गार्डनची दुरावस्था आहे, तर कोट्यवधी रुपये फक्त टेंडरसाठी खर्च नाही, जी व्यवस्था तिथं काम करते त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि गार्डनची हिरवळ असेल, झाडे असतील किंवा त्या ठिकाणी ध्यान केंद्र असतील, बऱ्याचशा वेळा योगा सेंटर चालतो बऱ्याचशा गार्डनमध्ये, तर त्यांना पूर्णपणे 100% मुबलक त्या व्यवस्थेला महापालिकेने सुविधा पुरवली पाहिजे या दृष्टिकोनातून देखील सांगितलं. एकंदरीत कामाचा आढावा घेतला. या कामाचा आढावा घेत असताना पुनवळे असतील, रावेत असेल, वाकड असेल, नवीन विकसित भाग होणारा सरवली असेल, या सगळ्या भागामध्ये नवीन विकसित होणाऱ्या भागामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज या व्यवस्था तात्काळ महापालिकेने दिल्या पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती बांधकामाला परवानगी दिली आणि बांधकामाला परवानगी देत असताना सुविधाचा अभाव नागरिक सातत्यानं सांगतात. त्यामुळे रस्ते
लाईट, पाणी या व्यवस्था तर महापालिकेने तात्काळ दिली पाहिजे आणि त्या भागामध्ये ज्या हॉस्पिटलसाठी, शाळेसाठी, दवाखान्यासाठी ज्या जागा महापालिकेला मिळाल्या तिथं त्या सुविधा चालू करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. याला महापालिकेच्या संदर्भामध्ये आता पीएमआरडीची मी दुपारी बैठक घेतली पीएमआरडी आयुक्तांच्याबरोबर. मुळामध्ये महापालिकेला बंधाऱ्यामध्ये बंधाऱ्यातून जे पाणी मिळतं अशुद्ध पाणी त्याच्यावरती पीएमआरडीने बऱ्याच मोठ्या परवानगी दिलेल्या आहेत. तर त्यांच्या एसटीपी चालू नाही, थेट नदी पात्रामध्ये पाणी सोडतात. देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची कडे व्यवस्था नाही आणि म्हणून पीएमआरडीने त्याचा प्लॅन बनवलेला आहे. इंद्रायणी नदीच्या 38 गावांना एसटीपी करणं, पवना नदीपात्राच्या लगत असणाऱ्या 18 गावांना एसटीपी करणं, 38 गावांसाठी 671 कोटी रुपयाचा प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि 18 एसटीपीसाठी 200 जवळपास 12-15 कोटीचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. आणि त्यांनी राज्य सरकारमार्फत केंद्राला काही प्रस्ताव सुधार झाला, 60% केंद्र आणि 40% राज्य सरकार, पीएमआरडीमध्ये राज्य सरकार, त्या बाबतीत देखील लवकरात लवकर ते मंजुरी मिळेल. पवना नदी उगमापासून जे 18 गावं येतात ती उगमापासून नंतर महापालिका आता इथपर्यंत नदी स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये आता बरेचसे पत्रकार मला विचारते की हा मुद्दा तुम्ही अगोदर पण उपस्थित केला होता, परंतु त्यावेळेस ती प्रक्रिया झाली नव्हती. मी याच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी मागणी केल्यानंतर त्या प्रस्ताव पीएमआरडीने तयार केला, त्याला राज्य सरकारने सूचना दिल्या, त्याच्यात काही बदल केला, तो केंद्र सरकारने केला. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, तो परत राज्य सरकारकडे पाठवला. त्याच्यामध्ये त्या सगळ्या क्युरी काढून परत आता तो केंद्र सरकारकडे मंजुरीला गेलेला आहे इंद्रायणीचा आणि पवनाचा. तर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम पूर्ण होईल आणि जे अशुद्ध पाणी मिळते पिंपरी चिंचवड शहराला किंवा इतर जाणारा त्या पाण्याच्या बाबतीमध्ये अनेक पर्यावरणप्रेमी सातत्यानं सांगतात, तर त्या बाबतीमध्ये देखील मी त्याच्या सूचना दिल्या. कारण नदी ही गटरगंगा झालेली आणि त्याचं शुद्धीकरण करणं किंवा ती व्यवस्थित ठेवणं त्या व्यवस्थेची जबाबदारी. दुसरं, पीएमआरडीच्या आखातीत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काही रस्त्याच्या बाबतीमध्ये जी रस्त्याला मंजुरी मिळाली होती ती कामं पूर्णत्वाला आहे. काही कामं मी सुचवलेली होती, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एकविरा देवी परिसर सुशोभीकरण करणं याला पीएमआरडी आणि MSRDC या 2 संस्थेनी पुढाकार घेतलेला आहे. MSRDCने काही कामं चालू केली. मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं आणि आता आपण तिथं पार्किंग, हेलिपॅड या व्यवस्था करतोय. वाहनतळ करत असताना जो तिथला पालखी मार्ग आहे, एकविरा देवीला जाणारा एक रस्ता आहे, त्याला दुसरा एक बाह्य रस्ता करण्याच्या संदर्भात देखील सूचना केलेल्या आहेत. गड जे येतात किल्ले या मतदारसंघामध्ये तुंग, राजमाची, लोहगड, तिकोणा यासाठी सुद्धा पीएमआरडी जवळपास 80-90 कोटी रुपयाचा निधी रस्ते आणि याच्या संदर्भात दिलेला आहे, 160 कोटी रुपयाचा. तर इथं रस्ते करणं, पर्यटकांना सिमेंट रस्ते करणं, पर्यटकांना सुविधा देणं, पाण्याची व्यवस्था करणं, टॉयलेटची व्यवस्था करणं या संदर्भामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करून ती देखील टेंडर काही दिवसामध्ये होईल. MSRDC NH4 लोणावळ्यापासून तर जवळपास आपल्या हद्दीपर्यंत हा NH4 केंद्र सरकारने राज्य सरकारला हा हस्तांतर केला नाही, तो देखभाल दुरुस्तीसाठी दिलेला आहे. त्याच्यावरती 2 टोल बसवले त्यांनी, सोमाटणा टोल आणि वरसोली टोल. तर या येणाऱ्या इथं जवळपास कार्ला फाटा, काणे फाटा, वडगाव, सोमाटणे, तळेगाव आणि देवरोड सेंट्रल पॉईंट इथं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होती. तर MSRDC रस्त्याचं काम करते, परंतु त्याला मिळणारे अप्रोच रोड आणि अप्रोच रोडच्या बाजूने रुंदीकरण करून तो मोठा करणं म्हणजे वाहतुकीला त्रास होणार नाही किंवा तो कोंडी होणार नाही या दृष्टिकोनातून पीएमआरडीने त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते काम पूर्णत्वाला न्यायचं अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर डांगेच भूमकर चौकापासून हिंजवडीकडे जाणार, पुढं मारुंजीकडे जाणार लक्ष्मी चौक आहे, तिथं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झाले, ती काढून तो चौक मोठा करणं. मारुंजी गावात ते रस्ता ते अलाट हॉस्पिटल
एक अर्धा किलोमीटरचा रस्ता तात्काळ MRDने करणं यासाठी मी सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जो 6.25% डबलचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये 106 लाभधारक शेतकरी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला. प्राधिकरणाच्या शेतकऱ्यांना 12.5% देण्याचा. त्याच्यामध्ये 7 लाभधारकांना आता मोबदला त्यांनी दिलेला आहे. 53 प्रकरणं निकाली काढली आणि उर्वरित प्रकरणं निकाली काढण्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर राजमाची टायगर पॉईंट याचा एक बाबतीमध्ये PMRDने पुढाकार घेतलेला आहे. MSRTC आणि PMRD PP मॉडेलवरती ते एक विकसित करतात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. आणि सिंहगड कॉलेजपासून वरती जाण्यासाठी नवीन मार्ग आता तो PMRD करते की जे भुसी डॅम किंवा तिकडे जाणारे ट्रॅफिक ती कमी होईल या दृष्टिकोनातून करतो. एकंदर PMRD आणि पिंपरी चिंचवड महापालिका या 2 संस्था या राज्य सरकारच्या हाती येतात आणि या 2 संस्थेचं चालत असलेलं काम एकंदरात त्यांचे प्रकल्प त्या प्रकल्पाची माहिती घेतली आणि मी काही सूचना केलेल्या आहेत. या अनुषंगानं आज PMRD आणि PCMC या 2 ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये मी जे मुद्दे मला सांगितले त्या पद्धतीने पुढची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या. मागणीनुसार आहे ना सेंट्रल पॉईंट देवरोड ते वाकड ब्रिज एलिव्हेटर रोड 8.5 किलोमीटर प्लस तो रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती. परंतु महापालिकेने लँड ॲक्विजिशन केली नव्हती आणि म्हणून ते काम राहिलं होतं. पण आता 90% मला आयुक्तांनी सांगितलं 90% लँड ॲक्विजिशन केलेले आणि जवळपास 700 कोटी रुपयाचं 12 मीटरचे दोन्ही सर्व्हिस रोडचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून गडकरींच्या माध्यमातून त्याचे पण टेंडर झाले.